सामाजिक समता संघाच्या वतीनं आज माननीय विनोद खिरोळकर निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं की 40 वर्षापासून वहिती करता ते शासकीय गावरान जमिनी धारकांची तलाठ्याने नोंद घेऊन 7/12 दिला नाही. देवणी वाहेगाव येथील बुद्ध मातंग भिल्ल मुस्लिम पारदेव इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी मौजे देवणी गट क्रमांक 98/2 वरील शासकीय गावरान जमीन कसतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मान्य तलाठी साहेबांकडे अनेक वेळा विनंती केली की शासकीय गायरान जमिनीचे 7/12 आमच्या नावाने करून द्या. गावातील जातीवादी राजकीय पुढारी व जातीवादी तलाठ्यांनी गरिबांच्या नावे 7/12 दिला नाही. माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. देमणी या गावातील मागासवर्गीय समाजातील वंचित बौद्ध मातंग पारधी भील मुस्लिम व इतर समाज गेल्या 40 ते 42 वर्षापासून गायरान जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. हे करीत असताना त्यांनी अनेक वेळा माननीय तलाठ्याकडे जाऊन की माझी एकीच्या रजिस्टरला नोंद घ्या, पीक पेरेची नोंद घ्या आणि तहसीलदाराकडे जाऊन 7/12ची मागणी केली. पण देमणी येथील ह्या 30 ते 35 गायरानधारकाची नोंद ना तलाठ्याने घेतली, ना तहसीलदाराने घेतली, ना जिल्हा अधिकाऱ्याने घेतली. आज आम्ही सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन त्यांना 8 दिवसात देमणी या गावी कशीत असलेल्या गायरानधारकाच्या नावाची एकीच्या रजिस्टरला नोंद घेऊन पीक पेरेची नोंदणी करून त्यांना 7/12 देण्याची विनंती केली. जर त्यांनी 8 दिवसात या मागासवर्गीय पीक पेराची नोंद घेतली नाही, हेतुपुरस्पर मागासवर्गीय समाजाला 7/12 पासून वंचित ठेवलं. आजपासून 8 दिवसाच्या आत 7/12 नाही दिला तर आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे, बलदार करीम, शेषराव पवार, दुर्पती बोरसे, बशीर कबीर शाह, दगडाबाई ठाकरे, नंदू ढगे, सुखबाई ढगे, मंगला गायकवाड, अण्णाबाई बोरसे, रज्जाक शेख, लखन बोरसे, हिरा ठाकरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जन्मत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट.